नमस्कार. मी संपत गणपत आल्लाट, गट क्रमांक 325 मधील मी हिस्सेदार आहे. तर त्या हिस्स्यामध्ये जे प्रशासनाने कत्तलखान्याचं आरक्षण केलेलं आहे, त्या आरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर आमचं जे 325 गट क्रमांक आहे तो कैलासवासी काशिबा गणपती आल्लाट यांच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीचा असून त्या कुटुंबामध्ये जवळजवळ 400 व्यक्ती आहेत. तर त्यांचा जर हिशोब केला तर एका व्यक्तीच्या नावावर 2 ते 3 गुंठे सुद्धा येऊ शकत नाही. या पुढच्या पिढीसाठी आम्ही काय करायचं, हे पुढच्या पिढीसाठी आम्ही ठेवलेलं हे जी जागा आहे, आम्ही जी जागा ठेवली होती त्या जागेवर प्रशासनानं आरक्षण टाकले आणि तिथं कत्तलखाना म्हणून जाहीर केलं. आणि आता कत्तलखाना जाहीर करत असताना त्यांनी कत्तलखाना होऊ देणार नाही म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर गोशाळा टाकण्यात आली असं म्हणून सांगण्यात आलं. तर जर गोशाळा जर त्या ठिकाणी टाकली तर मग आमच्या पुढच्या पिढीने काय करायचं? तर माझी प्रशासनाला एकच विनंती आहे, जर तुम्ही कत्तलखाना हटवलाच पाहिजे. कारण हे जे पंचक्रोशीत आज सगळ्यांनी सांगितलं की ही जी जमीन आहे ही आळंदी देऊच्या पंचक्रोशीतील जमीन आहे, 325 गट क्रमांक. तर त्या जमिनीत कत्तलखाना होऊन देणार नाही. पण जे जमीन मालक आम्ही आहोत तर त्याच्यामध्ये गोशाळा होईल असं आम्हाला सांगण्यात आलं. तर ती गोशाळा सुद्धा आमच्या दृष्टीने घातक आहे. कारण आमचं एवढं मोठं कुटुंब आहे, 400 लोकांचं कुटुंब आहे. तर त्या कुटुंबासाठी पुढच्या भविष्यासाठी हे आरक्षण होऊ नये, रद्द करावं अशीच माझी विनंती राहील.